सण म्हटलं की स्त्रियांची ना खूप घाई गडबड होतेच आणि मुलांनाही सुट्टी असते त्यामुळे त्यांनाही काहीतरी हेल्दी नाश्ता बनवावा लागतो, द्यावा लागतो आणि आपल्याला सण म्हटलं की पुरणपोळीचाही स्वयंपाक असतो. तर मुलांना हेल्दी नाश्ता पाहिजे असतो म्हणून मी ते त्यांना ज्यूस बनवला आहे गाजर, बीट आणि काकडीपासून आणि त्यात थोडं लिंबूही पिळलेलं आहे कारण वरून मीठ शक्यतो घ्यायचं नाही आणि लहान मुलांना तर अजिबात द्यायचं नाही वरून मीठ ते खूप हानिकारक असतं. आणि नंतर त्यांना ज्यूस वगैरे बनवलेला आहे कारण खूप हेल्दी असं हे ज्यूस आहे. आणि माझ्या मुलाला ना असं बीट तो खात नाही आणि त्याला म्हणजे त्याचा स्मेल अजिबात आवडत नाही. पण मग शरीरासाठी खूप चांगला असतो. मग त्याला ना असं काही-काही स्टोरीज वगैरे सांगून ना तो फिनिश करावा लागतो. मग तो ऐकत-ऐकत फिनिश करतो. तिथे 5-10 मिनिटं जातात आणि सण म्हटलं की वेळ कसा जातो काही समजत नाही. सगळं आवरलेलंच होतं. फक्त पुरणाच्या पोळ्या राहिल्या होत्या. मग पुरणाची पोळी म्हटलं की रील्स आलीच. मग रील्स वगैरे 1-2 बनवल्या आणि नंतर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि चंद्रग्रहण होतं दुसऱ्या दिवशी त्यामुळे ते वेद काही म्हणजे भद्रकाळ वेद असं काही होतं आणि 6 ते 8:30-9 पर्यंतच होळीची पूजाही करायची होती. त्यामुळे सकाळीच पुरण घातलेलं होतं आणि पटपट सगळं आवरूनही घेतलेलं होतं. अ, पुरणाचा पोळ्या वगैरे झाल्या आणि नंतर घरी देवाला वगैरे नैवेद्य दाखवला. होळिकाचं जे सामान वगैरे होतं ते सगळं म्हणजे असं काढून ठेवलेलं आहे आणि नंतर तयारी वगैरे केलेली आहे. मी असं बोलले होते म्हणजे टायटल दिलेलं आहे, की होळीच्या दिवशी माझ्यासोबत काय झालं? तर माझी ना तब्येत बरी नव्हती आणि थंडी ताप असल्यामुळे म्हटलं जर नाही आज केलं तर तसंच नाट लागून जाईल सणाला म्हणून म्हटलं नको. तरीही केलं मी आणि इकडे ना होळीची पूजा खूप छान असते. इथे हे बघा होळिका म्हणजे अगोदर गौऱ्या वगैरे ठेवायच्या अगोदर, लाकडं ठेवायच्या अगोदर ना, अशी पूजा करून घेतात आणि इकडे सगळ्या लेडीज मिळून पूजा करतात. इथे होलिका ही एक स्त्रीच होती आणि ती आपल्या सगळ्या वाईट विचार नसतात दहन होण्यासाठी फेऱ्याही मारल्या जातात. तिथे नैवेद्य, हार, नारळ, फुलांचा हार, आपण पाडव्याला जे हार देतो तेही असतो आणि माझी 6:30लाच पूजा म्हणजे मी खाली आलेली आणि 1-1, 2-2 अशा सोसायटीमधील जशा लेडीज येत होत्या तशा आम्ही हळदी-कुंकूही केलं आणि नंतर अग्नीही दिलेला आहे. इकडे ना होळीला गावाकडे बघा असं शिव्या वगैरे देतात, पण इकडे अजिबात शिव्या वगैरे देत नाही. तिकडे नवीन जोडपं असेल ना, तर त्यांना अग्नी द्यायला लावतात, नाव वगैरे घेतात. पण इकडे होळीला असं शिव्या वगैरे देत नाहीत. गावाकडची होळी आणि मुंबईची होळी खूप असं म्हणजे डिफरंट वाटतो, पण साजरा करायला चांगली वाटते आणि गावी स्त्रियाही पूजा करत नाहीत होळीची, पण इकडे करतात. आणि एकमेकींना हळदी-कुंकू लावून प्रसादही देतात आणि आम्ही खूप वेळ खाली बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि अशा प्रकारे होळीचा सण आम्ही साजरा केला. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आमची मुंबईची होळी तुम्हाला कशी वाटली? नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.